अरे वा, बघू कोण आलंय मामाच्या गावाला. तर मोठाच पाहुणा आलाय. आता यांची खूप सरबराई करावी लागणार. खरंच हो दादासाहेब, सरबराई करा. मामासाहेब आले नाही, मग भाच्याला यावं लागलं. हो, पण मामासाहेबांनी पाठवलेली भेटवस्तू आवडली का भाचे बुवांना? आवडली तर न आवडाय काय झालं. हा, आता तुम्ही द्यायचं आणि भाच्यानी घ्यायचं. बर, चला आता आम्हाला आमच्या भाचे बुवांशी भरपूर बोलू दे. या. ताईसाहेब या ना आत. एवढ्या लवकर आपल्या भेटीचा योग येईल असं वाटलंच नाही. तेच ना, राजांचं काही कळतच नाही. या ना तुम्ही, या. आइए गणोजीराव, आइए. एकूणच राग रंग बदललाय बर का. एकूण फरक तर चांगला पडलाय. अहो, या खेपेला काम होणार हे स्पष्ट दिसतंय बघा. काम व्हावं की, काम व्हावं, पर ते प्रेमानं व्हावं. गोष्टी आनंदानं प्रेमानं झाल्या तर तिची किंमत. खरं सांगू का गणोजीराव, तुमच्या मुलाचा पाय गुण चांगला आहे. आता कोणत्या गोष्टी नाडायच्या नाहीत. बघाच तुम्ही. खरं तर आम्ही दमलो होतो खूप, पण दादासाहेबांनी बाळाला जवळ घेतलं, त्याचे मुके घेतले आणि आम्ही भरून पावलो. खूप आनंद झाला आम्हाला. आता या निमित्तानं आला आहात ना माहेरी, मग रहा निवांत, नका दगदग करू. हो, निवांत गप्पा मारू. आम्ही तुमचा पाहुणचार घेतला, आता तुम्ही आमचा पाहुणचार घ्या. काही लागलं सवरलं तर सांगा आम्हाला, आम्ही आहोत. येतो. चला. अक्कासाहेब, काय हो? काही गोष्टी लक्षात आल्या आहेत आमच्या. तुम्हा दोघींच्या मनातली भीती आम्हाला जाणवते. खरं तर दादासाहेबांनी आम्हाला इथे बोलवलं नसतानाही आम्ही इथे आलो. का आलो? कारण आम्हालाही काही गोष्टींचा सुगावा लागलाय. म्हणूनच आम्ही गडावर असलो तर आम्ही घेतलेल्या वचनाची आमच्या स्वारींना याद राहील म्हणून आम्ही आलो. ताईसाहेब, म्हणजे तुम्ही सुद्धा वतनाच्या विरोधातच आहात तर? आम्ही वतनाच्या विरोधात आहोत. एवढंच नाही तर आम्ही आबासाहेबांच्या विचारांबरोबर आहोत. ताईसाहेब, ही खूप चांगली बाब आहे. गणोजी दाजी साहेबांना का बोलावून घेतलंय याबद्दल काही माहित आहे तुम्हाला? नाही, परंतु अंदाज आहे. म्हणजे कोणीतरी दादासाहेबांना थेट विचारलं पाहिजे तर. राजे, का हो असं केलं? म्हणजे आमच्या दादासाहेबांना का बोलावलं? कारण काय? राणी साहेब, नाही म्हणजे आत्ताच आम्ही शृंगारपुरी जाऊन आलो होतो. आमचं माहेर पण झालं, गाठी भेटी झाल्या, पाहुणचार झाला, देणं घेणं सगळं काही करून आलो होतो. हो,
राजे, आमच्यामुळे हा निर्णय घ्यावा लागलाय का तुम्हाला? नाही येसू, या निर्णयात तुमचा दुरान्वयही संबंध नाही. मग दादासाहेबांना बोलवण्यामागचं कारण तरी समजू द्यात आम्हाला. राणीसाहेब, सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. राजकीय पटलावर अनेक स्थित्यंतर होत आहेत. त्या संदर्भातली चर्चा करण्यासाठी बोलावलंय. खरं सांगताय हे? येसू, अहो, गणोजीराव स्वराज्याचे सरदार आहेत. ते पराक्रमी आहेत. त्यांच्यावर काही जबाबदारी सोपवण्याचा विचार करतो आहोत. नक्की? येसू, तुम्ही का एवढ्या धास्तावत आहात? काही खास कारण? नाही तर आम्हाला उगीच कधी कधी धास्ती वाटते. येसू, किंचितही धास्ती वाटून घेऊ नका. अहो, जाणं येणं होतच राहणार आणि भेटी गाठी तर व्हायलाच पाहिजेत. त्यात समाधानाची गोष्ट ही की आम्हाला आमच्या गोंडस भाच्याला बघता भेटता आलं. ही माणसाची खरी जायदाद असते. पण माणसं मात्र उगाचच दुसऱ्या जायदादीच्या मागे धावत राहतात. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? येसू, नका जास्त विचार करू. आम्ही गणोजी रावांना बोलावून घेतलंय ते योग्य कारणासाठीच. आता स्वतः राजाने बोलवलंय म्हटल्यानंतर योग्य कारणासाठीच बोलवलं असणार हे तर आपल्याला बी कळायला पाहिजे. वय ते मी एक बोलू का? ज्या पद्धतीनं स्वागत केलंय मोहर येऊन, त्याच्यानुसार मी ताडले. आता तुमचं तुम्हासनी मिळायची वेळ आली. बघा काका, आणि या सगळ्याचा करता करविता कोण? कान्होजी काका. मी काय केलं? जो घरातला एक करता माणूस करतो तेच केलं की, दुसरं काय? हो, असं कसं म्हणताय काका? आता चिंच आणि बोर पाक झाडाच्या शेंड्याला लागलेले असतात. तेव्हा कुणीतरी जाऊन ते झाड गदागदा हलवायला लागते, तेव्हा कुठं बोर पदरात पडतात. काय रे मैपती, पडतात का नाही? बराबर. काकांनी झाड हलवलं आणि आता वातनाची चखंदाळ होणार. आता फक्त कधी बोलवणं येतंय याची वाट बघायची. येणार काका, बोलावणं येणार म्हणजे येणार. हो, मग विषयच संपला की. आपला वतनाचा कागद घ्यायचा, मुजरा करायचा, निघायचा. आणि आम्ही काय म्हणतोय कान्होजी काका, आता अनाईसे गडावर आलोय, राई शेरकाईचं दर्शन घेऊ, नारळ फोडू तिथं. हो, उत्तम. राजांच्या मोर जाण्या अगोदर हे करावं. आणि तुम्हाला तर ठावच आहे, काही शिरकाईच्या पूजेचा मान यो खरा तुमचाच. म्हणजे अरे बाबा, हे मंदिर मूळचं शिर्के कुळाचंच आहे. आपल्या पूर्वजांनी ते बांधलं होतं. यो रायगड म्हणजे पूर्वीचा रायरीचा किल्ला, आणि त्यो शिर्के राजांच्या ताब्यात होता. त्यांच्याकडनं मग राजे मोरींनी घेतला आणि नंतर मग छत्रपतींनी घेतला. पण त्याला तर लय वर्ष झाली असतील. होय, या समध्या लई जुन्या गोष्टी झाल्या. बघू, आता आपण नवं काहीतरी बांधू. म्हणून तर आलोय ना. या वक्ताला मात्र वाटतंय राज नाराज करणार नाहीत. तुम्ही दादासाहेबांशी बोलला ना? बोललो, पण काय? पण त्यातून कोणताही खुलासा असा झाला नाही. असं दादासाहेबांनी खुलासा केला नसला तरी एक खुलासा मात्र झाला आहे. कोणी केला खुलासा? राजकुंवर ताईसाहेबांनी. त्यांनी केव्हा केला खुलासा? आल्याबरोबरच. म्हणजे तसा नकळतच खुलासा होऊन गेला तो. बोलता बोलता त्या म्हणाल्या, दाजी साहेबांनी वतन मागू नये म्हणून त्यांनी तसं वचन घेतलंय दाजी साहेबांकडून. ते ठीक आहे, गणोजी दादा वतन मागणार नाहीत, पण मग आलेत कशाला? वतन घ्यायलाच ना.
तेही खरंच म्हणा. शृंगारपुरात कान्होजी काकांनी कसं भंडावून सोडलं होतं बघितलं ना. कल्पना आहे ना तुम्हाला? हो तर तुम्ही जेव्हा त्यांना दम भरला तेव्हा कुठं ते शांत झाले. हे तुम्हाला समजलं? न समजायला काय, आम्हाला समजलं. पण शेवटी काकासाहेब गडावर आलेच. राजांनीही त्यांना बोलावून घेतलं. याचा अर्थ एकच होतो, राजांच्या मनात वतन देण्याचा विचार आहे. कारण त्यांनी नीटपणे काही खुलासा केला नाही. मग हो, मग काय, आम्ही त्यांना वतन देऊ देणार नाही. वहिनीसाहेब, ते झालंच. पण आता देणारे आणि घेणारे दोन्ही आपलेच. स्वराज्याच्या महाराणी म्हणून आणि एक कुलमुखत्यार म्हणून याला विरोध आम्ही करणार. परंतु वहिनीसाहेब, आमचे दादासाहेब भलेही वतनाचा फेटा बांधायला उतावळे झाले असते, परंतु आम्ही त्यांना तो वतनाचा फेटा बांधू देणार नाही. कान्होजी काका, तो फेटा जमला ना नीट? तुला जरा बारका वाटतोय काय? आणि तो शेवचा पीळ जरा ढिल्ला वाटायला लागला नाही? काय चाललंय काय? मगापासून 4 वेळी विचारून झालं. बराबर आहे का? तिरपा झालाय का? तुरा कमी का जास्त? हा? काय फेट्यात अडकून पडलाय तुम्ही? आणि फेटा म्हणजे काय? तर डोक्याला कापडाचं तिड. आपण तिडा कसान कुठं मारतो हे महत्वाचं. नाही नाही कान्होजी काका, हे झालंच, पण अहो फेटा नीट आहे हो, रुबाबदार दिसतोय तुम्हाला. नाही, ते जरा शंभूराजांच्या समोर जायचंय म्हणून मग आम्ही- ते काय पटका बघणार आहेत का तुमचं? हाय काय येते असनी? अहो, काय काका, आम्हाला अंतस्थ खबर लागली, राज कोणत्या बी क्षणी भेटीला बोलावतील म्हणून जरा अबदार जायचं. आता अचानक कवा बी सांगावं आला तर हाय तसंच जावं लागते का नाही? ते झालंच म्हणा. हा, पण एक करायचं, वतनाचा कागद मिळाला का पुन्हा देवी समोर जायचं, तिच्या पायाशी कागद ठेवायचा आणि मग शृंगारपूर. तुम्ही म्हणाल तसं. हा. राजांचा निरोप आहे, भेटीस बोलवलंय. काय म्हंटल होतं आम्ही काका? हा. काका, हे सगळं तुमच्यामुळे झालंय काका. अहो, कुणामुळं कशामुळं हे नंतर, पहिलं चला. आणि हो, हे सांगा, वतन मिळालं तरी स्वराज्य पारखं होणार नाही, सेवा तुमचीच करणार असं म्हणा. होय. म्हणायला काय जात आहे? हा? चला, जायचंय आपल्याला. चला चला लवकर. वहिनीसा, काय झालं? गणोजी दाजी साहेबांना आमच्या दादासाहेबांचा निरोप गेलाय. ते निघालेत. काय? हो, ते निघालेत आणि दादासाहेबही निघालेत सदरेवर. अरे देवा, आम्हाला ज्याची भीती वाटत होती तेच समोर आले. परंतु आता गप्प बसण्याची वेळ नाही. आम्ही सदरेवर जाऊन येतो. सदरेवर? हो, सदरेवर. काहीही झालं तरी आता हे थांबवावं लागेल आणि हे आम्ही थांबवणार. महाराज. बैरजी काका,
आज सदरेवर न थांबता सरळ पुढे आलात. होय महाराज, खबरच तेवढी महत्वाची आहे. बोला बोला बैरजी काका. महाराज, तो चिकदेव राय लय वाईट वागलाय आपल्या माणसांबरोबर. काय ते स्पष्ट बोला. युद्धात पराभव झाल्यानंतर पकडलेले आपले सरदार जैताजी काटकर आणि दादाजी काकडे या दोघांना हाल हाल करून मारलं त्यानं. जैताजी काटकरांचं तर नाक कापून नैवेद्य दावला. जगदम. आपण पाठवलेल्या वकिलाचा सुद्धा त्या चिकदेवरायनं भर दरबारात अपमान केला. दरबारातल्या विदूषकांकडनं त्यांची डोकी भादरली, अंगावरच्या वस्त्राच्या चिंध्या केल्या. एवढी हिंमत चिकदेवरायाची. आणि आमचे हरजीराजे महाडिक. हरजी राजांना सुद्धा पराभवाचा तडाखा बसलाय. त्यांची बी फौज विखुरली गेली. होय महाराज, आणि एवढंच नाही तर तो चिकदेवराय औरंगजेबाशी संधान बांधून आहे. असं म्हणजे चिकदेवरायाच्या या उर्मटपणाला औरंगजेबाची फूस आहे तर. जी महाराज, आणि उर्मटपणा म्हणावं तर केवढा. त्यानं जो खलिता पाठवलाय त्यात तो म्हणतोय की आम्ही शंभूराजेंना ओळखत नाही. शंभूराजे हे नाव सुद्धा कधी ऐकलं नाही. काही हजारांची फौज आहे म्हणून कुणी स्वतःला राजा म्हणून मिरवू नये. ज्यानं त्यानं आपल्या पायरीनुसार वागावं. आमच्याशी कुरापत काढाल तर याद राखा, धैर्य माटब्यावरी आदर शिक्षे निमगे सिकबौदू. हिम्मत कराल तर शिक्षा करू. बहिर्जी काका, धैर्य माडी माटू, शिक्षा नवनू मात्र माडी. हिम्मत आम्ही दाखवणार आणि चिकदेवरायाला अद्दलही आम्हीच घडवणार. शेवटी आलाच तो क्षण, पदरात भरभरून पाडून गेल्याचा. वय एकदम तडका फडकीय काम होईल असं काही वाटलं नव्हतं. वय हा, तसं म्हणायला गेलं तर ही अप्रत्यक्ष बादशाचीच कृपा. अहो, तो आला म्हणल्यावर जवळच्यांना नाराज ठेवून चालणार नाही, हे कळलंय राजांना. एकदा कागद मिळू दे, तुम्हाला पण मुजरा घालणार आहे मी. राजे अजून कसे आले नाही? अहो येणार येणार, जरा दम धरा. हा, आता मी तुम्हाला दम धरायला सांगतोय, पण माझं तरी कुठं दम निघतोय. मी बी उतावळाच आहे की. तरी आपलं नशीब, इथं कुणी या कामात आडकाठी केली नाही. हा, तेवढं एक झालं. ताईसाहेब तुम्ही? हो, आम्ही इथे मसलत होणार आहे असं समजलं. स्वराज्याच्या कुलमुखत्यार या नात्यानं यावंसं वाटलं. चालेल ना? चालेल की, आम्हाला कशाचं वावड आहे, चालेल. म्हटलं दादासाहेबांवर कोणती जबाबदारी पडतेय ते बघावं, आणि आजपासून खोळंबलेले खटले कज्जे तेही सोडवावे म्हणतोय. त्याची सुरुवात या मसलतीपासूनच. आलं वाटतं राज. राजा आलं म्हणजे तुम्ही आला की मागोमाग राजे येतातच. माफ करा, राजे मसलतीस येऊ शकणार नाही. तातडीनं काही कामानिमित्त ते गडउतार झाले.
काय राज गड उतार झालं? म्हणजे राज कवा येणार? उद्या परवा? 3-4 महिन्यानंतर.